मला भूक लागली. काय खाणार? फ्रेंच फ्राईज. आजचा मिनी व्लॉग थोडा स्पेशल आहे, कारण आज फ्रेंच फ्राईज फक्त मी बनवत नाही आहे. माझा लिटिल हेल्पर अद्वैत पण माझ्यासोबत आहे. अद्वैतची एकच इच्छा होती, आई मला फ्रेंच फ्राईज खायचेत. आणि मला काय हसायलाच आलं का एक दिवसाआड त्याचा हा मेनू ठरलेला असतो. मी माझं काम करते आणि अद्वैत पण मध्ये मध्ये हेल्प करतोय. कधी बटाटे बघतोय आणि कधी कधी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अर्थातच मध्ये मध्ये सुपरविजन फुल चालू आहे त्याची. खरं सांगायचं ना, कधी कधी आपल्या छोट्या छोट्या कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं ना, की त्यांना सुद्धा एक तो मोठा मोमेंट वाटतो. आणि मला पर्सनली असं वाटतं, मुलांनी फक्त आई करून दे असं म्हणण्यापेक्षा आई मी तुला हेल्प करू का म्हणायला शिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, सगळीकडे तो स्वतः येतोय. आता काय, जरासं शिजलं की कच्चं पण खायला तयार आहे. सॉरी, अर्ध कच्चं. आज फ्रेंच फ्राईज बनत आहेत, पण त्यासोबत अद्वैत थोडं थोडं इंडिपेंडेंट व्हायला पण शिकतोय. आणि ऑनेस्टली त्याची हेल्प किती झाली हे वेगळं, पण त्याने माझ्यासोबत टाईम स्पेंड केला हे माझ्यासाठी जास्त स्पेशल आहे. आता बघा, आमचे फ्रेंच फ्राईज रेडी आहेत आणि त्याच्यात थोडासा वेगळा हटकेपणा, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. आता बघूया अद्वैतला आवडतात की नाही. पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि गरमागरम चहा. आहा, कसं वाटतोय मेनू आजचा. चलो चलो चलो, दादाला द्यायचं, दादाला द्यायचं. आता बघा, आमच्या आद्विकाला सुद्धा खाण्याची खूप इच्छा झाली इथे. आता कशी दादाकडे मागेल बघा. तिला दे. खा. मग कसा वाटला आमचा छोटासा मिनी व्लॉग आजचा. आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चहा आणि फ्रेंच फ्राईज खायला.